नमस्कार शेतकरी मित्रांनो, सन 2022 मध्ये पावसाळी हंगामात जे पावसामुळे नुकसान झालं होतं अशा 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे आणि त्या मदतीचा शासन निर्णय आलेला आहे। त्या शासन निर्णयाबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। मात्र मित्रांनो, तो शासन निर्णय म्हणजे त्यावेळेस अतिवृष्टी झालेली नव्हती, पण पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं अशा 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। आता त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ बघावा लागेल, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की तुमचा जिल्हा या मदतीच्या निकषामध्ये आहे का नाही। आणि त्यावेळेस त्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी, कलेक्टर असेल, यांनी शासनाकडे या निधीची मागणी केली होती आणि त्या निधी मागणीच्या माध्यमातून शासनाने आता त्या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत देण्याचा शासन निर्णय काढलेला आहे। त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या YouTube चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण आपण चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी नवनवीन माहिती आणत असतो। त्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणारा मदत निधी असेल, शेतकऱ्यांना मिळणारा पीक विमा असेल, विविध शासनाच्या योजना असतील, शासनाचे नवनवीन GR असतील, अशी माहिती आणण्याचा आपण 100% प्रयत्न करत असतो। आणि आपला एकच उद्देश आहे या चॅनलचा की प्रत्येक शेतकऱ्याला माहिती झाली पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याचं जीवनमान सुधारलं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, हा महत्त्वाचा उद्देश आहे मित्रांनो। तर चला आपण तो शासन निर्णय काय आहे आपण सविस्तर बघूया। तर मित्रांनो, सन 2022च्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे म्हणजे अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून देण्याबाबत असं हा शासन निर्णय आहे। आणि शासन निर्णय 10 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित झालेला आहे। आता मित्रांनो, त्या शासन निर्णयानुसार ही मदत मिळणार आहे। त्यामध्ये सन 2022च्या पावसाळी हंगामातील सततच्या अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रलंबित निधी मागणीच्या प्रस्तावामधील बाधित शेतकऱ्यांना वर नमूद अनुक्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार एकूण 1500 कोटी रुपये इतका निधी जिल्हानिहाय वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे। आता त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्याला किती मदत निधी मिळणार आहे ते सुद्धा आपण सविस्तर बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये अहमदनगर जिल्हा आहे। अहमदनगर जिल्ह्याला 20/6/2023 चा जो निर्णय होता, अन्वये वितरणास मंजुरी देण्यात आलेला निधी होता 24,101.43 लाख रुपये आणि पूर्ण वितरणाने DBT प्रणालीवर वितरित केलेला निधी तो आहे 27,601.42 लाख रुपये आणि मंजूर अतिरिक्त निधी आहे 2597.89 लक्ष रुपये एवढा निधी आणि एकूण वितरित निधी आहे 30,199.31 लक्ष रुपये। आता दुसरा जिल्हा मित्रांनो, त्यामध्ये परभणी आहे। परभणीसाठी 7,037.32 लक्ष रुपये हा वितरणास मंजुरी देण्यात आलेला निधी आहे आणि पूर्ण वितरणाने DBT प्रणालीवर वितरित केलेला निधी आहे 13,148.08 लक्ष रुपये आणि मंजूर अतिरिक्त निधी आहे 2,129.67 लक्ष रुपये आणि एकूण वितरित निधी आहे 15,277.75 लक्ष रुपये। त्यामध्ये तिसरा जिल्हा आहे मित्रांनो अमरावती। तर अमरावती जिल्ह्यासाठी वितरणास मंजुरी देण्यात आलेला निधी आहे 12,957.36 लक्ष रुपये आणि पूर्ण वितरणाने DBT प्रणालीवर वितरित केलेला निधी आहे 11,657.36 लक्ष रुपये आणि मंजुरी अतिरिक्त निधी आहे 1,320.06 लक्ष रुपये आणि एकूण वितरित निधी आहे 12,977.42 लक्ष रुपये। आणि शेवटचा महत्त्वाचा म्हणजे चौथा जिल्हा आहे मित्रांनो वाशिम जिल्हा। तर वाशिम जिल्ह्यासाठी 3,998.49 लक्ष रुपये वितरणास मंजुरी देण्यात आलेला निधी आहे
आणि पूर्ण वितरणाने डीबीटी प्रणालीवर वितरित केलेला निधी आहे वाशिम जिल्ह्याचा 3148.48 लक्ष रुपये आणि मंजुरी अतिरिक्त निधी आहे 69.12 लक्ष आणि एकूण वितरित निधी आहे 3217.60 लक्ष एवढा निधी वाशिम जिल्ह्यासाठी वितरित होणार आहे। म्हणजे यामध्ये जिल्हे आहेत अहमदनगर, परभणी, अमरावती आणि वाशिम या जिल्ह्याकरिता हा निधी मिळणार आहे मित्रांनो। आता हा निधी मिळणार कसा, तर त्यामध्ये मित्रांनो उपरोक्त तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे कार्यासन म11 यांनी आवश्यकतेनुसार 6116.74 लक्ष इतका निधी वितरित करावा। सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांनी वर नमूद अनुक्रमांक 1 येथे नमूद दिनांक 24 जानेवारी 2023 अन्वये सूचित केल्यानुसार या प्रस्तावांतर्गत असलेल्या शेती पिकांच्या नुकसानीच्या सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात तयार करून ती संगणकीय प्रणालीवर भरावी। सन 2022च्या पावसाळी हंगामात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या ज्या बाधित शेतकऱ्यांना यापूर्वी मदत देण्यात आली आहे त्यांना सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी याद्वारे मदत अनुज्ञेय राहणार नाही। म्हणजे या अगोदर ज्यांना मदत मिळालेली आहे त्यांना मदत मिळणार नाही, मात्र यामध्ये जे उर्वरित शेतकरी राहिले आहेत त्यांना ही मदत दिल्या जाणार आहे। संगणकीय प्रणालीवर बाधित शेतकऱ्यांची माहिती भरताना द्युरुक्ती होणार नाही व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाचे पालन होईल याची खात्री करण्यात यावी। वरील निधी खर्च करताना सर्व संबंधित शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असा हा शासन निर्णय आहे मित्रांनो। शासन निर्णय खूप मोठा आहे, जर आपण पूर्ण शासन निर्णय वाचला तर व्हिडिओ सुद्धा खूप मोठा होईल। त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर हा शासन निर्णय सविस्तर वाचायचा असेल तर एकतर महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर आहे किंवा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन आपण हा शासन निर्णय सविस्तर वाचायचा आणि आपल्या जिल्ह्यासाठी किती मदत निधी आलेला आहे तो मदत निधी आपण या शासन निर्णयाद्वारे वाचू शकता असा हा शासन निर्णय होता। आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। आता ज्या जिल्ह्यातील नुकसान झालं होतं त्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे आयुक्ताद्वारे मागणी केली होती, म्हणून हा निधी त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे असा हा शासन निर्णय होता। या शासन निर्णयाबद्दल आपल्याला शासन निर्णय कसा वाटला, आपलं मत काय, नक्कीच कमेंट मध्ये नोंदवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।